नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। जालना शहरातील अंबड चौफुली इथं मातंग समाजाच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। रास्ता रोको करून विविध मागण्यांचे निवेदन माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले। या मागण्यांमध्ये काही प्रमुख मागण्या या प्रकारे आहेत। संजय वैरागर, राहणार सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, या मातंग समाजाच्या तरुणावर खुली हल्ला करणाऱ्या जातीयवादी लोकांवर तात्काळ मोक्कासारखी कारवाई करून पीडित कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावे व सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून न्यायनिवाडा करावा। तसेच पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये आर्थिक मदत करावी। संजय वैरागर हा मृत्यूशी झुंज देत असून बाहेर त्याचे मारेकरी खुलेआम मोर्चे काढून संजय वैरागर याला दवाखान्यातून सुट्टीत झाल्यावर जीवे मारा असं आवाहन करत आहेत। जीवे मारण्याचं आवाहन करणाऱ्या जातीयवादी मारेकऱ्यांवर तात्काळ फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी। दुसरी मागणी मयत विकास उर्फ विकी प्रकाश लोंढे या मयत तरुणाच्या कुटुंबाला प्रशासनानं घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे 50 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी। तसेच पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे। तिसरी मागणी अंगद गालफाडे, मुक्काम पोस्ट बाबुलतारा, तालुका पाथरी, जिल्हा परभणी, या मुलाला जीवे मारण्याच्या उद्देशानं खुली हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे व त्या कुटुंबाच्या पुनर्वसनाकडून शासनानं त्यांना घर देऊन संरक्षण देण्यात यावे। चौथी मागणी महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, भटके यांच्यावर जातीवादी लोकांकडून होणारे अन्याय, अत्याचार तात्काळ थांबवण्यात यावे। पाचवी मागणी मातंग व दलित समाजाला शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी। वरील मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांच्या नावे जालना शहरातील प्रशासकीय मंगल कार्यालय मध्ये देण्यात आले। रास्ता रोको मध्ये मोठा जमाव जमला होता। लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र यांच्या वतीनं या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते। आपणास पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट जरूर करा।
साहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शरद साहेबांचा अरे पुणे हमला करणाऱ्या आरोपीला सजा हमला करणाऱ्या आरोपीला सजा कोण देणार नाही विरोधी साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाजी शेळके साहेब संस्थापक अध्यक्ष लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंबोड चौफुली जालना या ठिकाणी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केलेले आहे। त्या रास्ता रोकोचा मुद्दा असा आहे की जे सोनई नगर जिल्ह्यामध्ये मातंग समाजाच्या मुलावर खुनी हमला झालेला आहे। परत जालना जिल्ह्यामध्ये जे विकास लोंढे हे तरुण मुलाचा मर्डर झालेला आहे या इथल्या लोकांच्या हातानं, जातीवादी लोकांच्या हातानं। आणि परत परभणी जिल्ह्यामध्ये एक मातंग समाजाच्या मुलावर खुनी हमला झालेला आहे। या तिन्ही घटनेच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेले। या तिन्ही घटनेतील आरोपी फासावर या ठिकाणी लटकायला पाहिजे। इथल्या प्रशासनानं त्यांना कठोरात कठोर कशी शिक्षा होईल या संदर्भामध्ये या शासनाने या ठिकाणी आरोपीच्या पीडित कुटुंबाच्या बाजूने उभा राहून आरोपीला फासावर लटकावा या ठिकाणी या संदर्भात आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी या ठिकाणी केलेली आहे। इथून पुढच्या काळामध्ये मातंग समाजावर हमले होऊ नये, मातंग समाजाचे मुर्दे पडू नये या संदर्भात या शासनानं दखल घ्यावा आणि मातंग समाजाच्या शांततेचा अंत पाहू नये। कारण इथून पुढच्या काळात जर असे हमले होत असतील, खून होत असतील तर आम्हाला सुद्धा समाजाच्या वतीनं जशास तसं उत्तर द्यावं लागेल आणि आम्हाला सुद्धा तुमचे मुर्दे पाडल्याशिवाय शांत बसता येणार नाही एवढीच या ठिकाणी शासनाकडे मागणी करतो। आणि या तिन्ही घटनेतील आरोपीला फासावर लटकावा। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, तुम्ही याच्यात जातीनं लक्ष घालून या तिन्ही घटनेतील आरोपीला तुम्ही फासावर लटकण्यासाठी विशेष करून आपण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवा आणि लवकरात लवकर या आरोपींना फाशी व्हावं एवढीच या ठिकाणी आपल्याकडे मी आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो। असा एक आरोप केला प्रशासनावरती, त्यांना जेवण जे आहे जेलमध्ये ते घरचं पुरवलं जात आहे। ते घरचं जेवण नाही द्यायला पाहिजे। तुम्ही आरोपी आहेत ना, तुम्ही मर्डर केलेला आहे, तुम्ही घरचं जेवण कोणत्या माध्यमातून त्यांना द्यायला लागले? म्हणजे तुम्ही काय तुमचे काय जाऊ आहेत का ते इथल्या जेलरचे, काय इथल्या पोलीस प्रशासनाचे तुमचे कोण आहेत ते तुम्ही त्यांना आरोपीला काय एक प्रकारे तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागले? त्या संदर्भात सुद्धा आम्हाला जर इथून पुढच्या काळात लक्षात आलं तर आम्ही जेलरच्या विरोधात नाही, पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आम्ही एवढी दक्षता इथल्या प्रशासनानं घ्यायला पाहिजे, कारण तुम्ही त्यांना जेलचं खाऊ द्या। एवढा मोठा आमचा तरुण मुलगा गेलेला आहे, एवढ्या या मुलाची सुद्धा त्या कुटुंबाची व्यथा बघा काय नाही। आणि त्या तिन्ही कुटुंबाच्या पीडित कुटुंबाला या लोंढे जो मुलगा या ठिकाणी मारलेला आहे या लोकांच्या हातानं त्याचा मर्डर झालाय। त्या पीडित कुटुंबाच्या घरच्या माणसाला एखाद्या तरी शासनाने शासकीय सेवेत नोकरीला घ्यावं आणि त्या कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी। व सोनईची जी घटना आहे त्या मातंग समाजाच्या मुलावर खुनी हमला झालेला आहे त्या सुद्धा पीडित कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी। परभणीच्या घटनेतील जे पीडित कुटुंब आहे त्या सुद्धा कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी। या शासनाने एवढी थोडी गांभीर्याने दखल घेऊन या तिन्ही कुटुंबाला, थोडी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावा एवढी आम्ही या शासनाकडे या ठिकाणी मागणी करतो। गणपत कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष, लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना।